नमस्कार, शेळके फॅमिली ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजचा प्रवास आहे आपला पहिलाच ब्लॉग आहे। खूप दिवसांनी आपण ब्लॉग घेतोय कर्जत टू पुणे आणि आपल्याबरोबर आहे सचिन भाऊ आहे, दुसरे आपले मनोज दादा आहेत जे आज गाडीचे सारथी आहेत, आमच्या आपले फॅमिली मेंबर आहेत। आज कुठलाही वेळ प्रसंग असो ही व्यक्ती आपल्यासाठी उभी असते, तर आज आपण त्यांच्याबरोबर एन्जॉय करत आहात पुण्यापर्यंत। आम्ही अर्ध्या रस्त्यातून हा ब्लॉग चालू करतोय, तीच म्हणजे पळसदरी स्वामी समर्थांची पुण्यभूमी हिने ओळखले जाते। या भूमीच्या रस्त्यातूनच आम्ही हा ब्लॉगला सुरुवात करतोय। श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करून आमचा प्रवास आज आपण दाखवणार आहे। आपल्या गाडीचं सचिनची गाडी आहे, बघूया काय काय स्पॉट तुम्हाला चांगले काय दाखवता येईल आपल्या ब्लॉगमध्ये ते आपण दाखवू। खूप दिवसाची सचिनची इच्छा होती तर कुठेतरी चांगला ब्लॉग करूया। एक आमच्याकडून तो ब्लॉग डिलीट एक राहिला आमचा प्रवास, तो म्हणजे कुठे जायचं होतं दादा आपल्याला, तो मडीचा प्रवास दादांबरोबर करायचा होता, तो राहिला। त्याच्या अनुषंगाने आज आपण हा प्रवास सुंदर आणि एक सोपा मार्गाने करतोय। खूप चांगले रस्ते झालेत, ते रस्त्याचं तुम्हाला दाखवतो। पुण्यामधील नवीन झालेली डेव्हलपमेंट कशी काय ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आणि पुढचा प्रवास कसा असेल ते तुम्ही बघूया आपण। चला, श्री स्वामी समर्थ। आता आपल्या CNG भरायच्या गाडीमध्ये CNG पेट्रोल पंपवर थांबतोय। पळसदरीच्या अलीकडेच हा CNG पंप आहे, तिथे आपल्या गाडीची पेटपूजा करून पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करतोय आपण। ही आपली गाडी, या गाडीने प्रवास करतो आपण। दादा आपल्याला CNG भरायला थांबलोय। आता आपण येऊन पोहोचतोय स्वामी समर्थ मंदिर पळसदरी, जी स्वामींची पुण्यनगरी बोलतात, त्याचा प्रवेशद्वार आहे। इथूनच आपण महाराजांना नमस्कार करू। हे बघा, श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी। छानपैकी झाडांची संवादात आणि समोर दिसतोय तो आपलं लोणावळा घाट, म्हणजे ते ट्रेनचा प्रवास होतो त्याची सुरुवात इथून होते। आता आपण पोहोचतोय खोपोली फाटावरती, म्हणजे जुना पुणे मुंबई हायवे त्याला टच करून पुढे बसतोय। जवळपास आता 9:35 वाजता आम्हाला खोपोलीमध्ये पोहोचायला। हा जुना मुंबई पुणे हायवे इकडे मुंबईवरून येतो। आता ह्या पुण्याच्या दिशेने आपण प्रवास करतोय। आता लोणावळा खंडाळा घाट करत तिथले चांगले चांगले स्पॉट, नवीन होणारा ब्रिज वगैरे आला कॅप्चर करता, तो पण करू आपण। खूप सुंदर प्रवासाची सुरुवात झाली आमची, बघूया पुढचं कसं काय आहे। खोपोलीमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा। आता आपण खोपोली गावामधून प्रवेश करतोय। थोडंसं ट्रॅफिक वगैरे मिळते। आपलं खोपोली बस स्टॉप, इथून खोपोलीवरून बाहेर जायला बस मिळतात आपल्या खोपोली नगरपालिकेच्या। आणि आत्ता थोड्याच वेळात आपण प्रवेश करतोय खोपोली घाटामध्ये। आता जवळजवळ पहिली स्टेप आहे ही खोपोली घाटा, आपल्या खंडाळा घाटाची। खोपोली गावातून प्रवेश करत करत पोचतोय आपण। आता समोरचा डोंगर दिसतोय तो खंडाळा घाटाचा डोंगर आहे। टप्पा खंडाळा घाटामधला जो आपण सोडतोय, हा जुना मुंबई पुणे घाट आहे। त्यानंतर आपला पुढचा तो आहे तो त्या साईडला आहे। जवळजवळ घाट चालायला आपण 9:45च्या आसपास खोपोलीच्या आसपास पोहोचतोय। खोपोली म्हणजे खंडाळा घाटामध्ये पोहोचतोय आणि पहिला टप्पा पार करतोय खंडाळा घाटाचा। खंडाळा घाटामधील हा जुनं गणपती बाप्पाचं मंदिर आहे। त्याची साक्षी खूप खतरनाक अशी ती जुन्या घाटाची वळणं आहेत, ते आम्ही चढत चढत पुढच्या टॉपला पोचतोय। मग आम्ही पुढं कनेक्टिव्हिटी होते ती नवीन एक्सप्रेस हायवेला,
जो लोणावळ्यासाठी आहे. थोड्याच वेळात आपण त्याला कनेक्ट करतोय. हे आतमध्ये तुम्हाला कसे प्रवेश करायचे त्याचं दिलं आहे टोटल. आणि इथे लावू का आपलं कोकुली गाव हे आपल्या घाटातून खंडाळा घाटातून दिसतं. कोकुली गाव, कोकुली वस्ती एक आपण पार्क करून वरती आलो आहे. आता जवळजवळ आपण आता खंडाळ्यापर्यंत पोहोचतो ना, खंडाळ्यामध्ये पोहोचतो आहे. सचिन भाऊ आज शांतीने असतात, दुकान बंद करून मस्ती प्रवास करतोय. दादा आहेत बरोबर. दादांची ड्रायव्हिंग एक नंबर आमच्यासाठी. मी कमी प्रवास केला आहे पण छान प्रवास करतो. दादांचं असं ड्रायव्हिंग आहे. आता आपण टॉपला वरच्या पोसाळ्या घाटाच्या मधले प्रसिद्ध स्पॉट आहे तिथे. इथे पॉईंट झेनिथ धबधबा आतमध्ये, पण इथे ह्या पॉईंटला काहीतरी वेळ जाते, वेगळाच पॉईंट आहे ते आपल्या लक्षात नाही. लोक खंडाळ्याला फिरायला येतात, थंड हवेचं ठिकाण म्हणून. पण आपण त्याच रस्त्याने प्रवास करतोय. छान वाटतंय, छान लुक येत आहे. बाजूला छानपैकी रेल्वे ट्रॅकला लागून हा जुना हायवे. आम्ही लोणावळ्यामध्ये आता प्रवेश करतोय. लोणावळा स्टेशन जवळपास आलो आपण. दिसत असेल तुम्हाला थोडं लोणावळा स्टेशन जवळचा परिसर. आपण ट्रेनमध्ये पाहतो पुण्याला जात असेल त्यावेळेला. आज मुंबई बाहेरचा पहिलाच ब्लॉग आहे आपला हा. छानपैकी प्रवास झाला आहे आपला हा. आता आपण लोणावळ्यामध्ये पोहोचतो. छगनलाल, मगनलाल, चिक्की वगैरे यांचे स्टॉल पाहत पुढे आपल्याला एकविरेचा स्पॉट दिसेल जवळपास. एकविरेला जातात ते आपल्या पुढच्या डोंगरावरती दिसतंय ते एकविराचं मंदिर, एकविरा मातेचं मंदिर. लोक एकविरीसाठी इथूनच प्रवेश करतात. आता आपण प्रवेश जर पुढे दाखवतो तुम्हाला, पण इथूनच जवळपास आहे. शांतपैकी वातावरण आहे इथलं लोणावळ्यामधलं. आज जवळपास आपण आलो कार्ला मंदिर, म्हणजे तिथं एकविराईचं मंदिराच्या प्रवेशद्वार. इथून सुरुवात होते एकविराईच्या मंदिराला जायला. हाच तो स्पॉट आहे. हे समोर दिसते ते पवनचक्की ऊर्जा प्रकल्प डोंगरावरती आहे. ते आपल्याला लांबून थोडंसं दिसतंय. त्या पवनचक्क्या फिरत आहेत. आपल्याला जाता हायवेवरती आपल्याला छानपैकी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. एक डोंगर भागावरती बसलेली. खूप छान दृश्य आहे. अगदी त्याच्या जवळून आम्ही पोचतोय. छान वाटतं बघायला. ते कैलास मंदिर मध्ये रस्त्याला लागतंय. आता आम्ही टोल नाक्यावर येऊन पोचलोय. पुण्याजवळचे सोमवाटणे टोल नाका. टोल नाक्यावरती एंट्री. रस्त्याला जाता देशाचा तिरंगा, देशाचा अभिमान असलेला तिरंगा आपल्याला दिसतोय. आता आम्ही पुण्यामध्ये प्रवेश करतो थोड्या वेळातच. खूप छान मनाला शांतता मिळते. आज देशाचा अभिमान असलेला आपला तिरंगा छानपैकी रस्त्याला फडकतोय. पुन्हा भोसरी. आज प्रवास करता आमच्याबरोबर सोबतीला परममित्र आमचे परममित्र अजय भाई याची गाणी ऐकत हा आम्ही प्रवास करतोय. अजय भाईला विसरू शकत नाही. आज आमचे सत्किरण आहे, पण मनोरंजनाच्या काळामध्ये तो आज आमच्या बरोबरील आहे. त्याची गाणी ऐकत आम्ही हा प्रवास करतोय. सुबक रस्ता
आता पुन्हा डेव्हलप झालं एवढं छानपैकी रस्ते. आज आपण प्रवास सुखाचा करतोय. तर ही अजितदादा पवारांची कृपा आहे. हे पुण्यामधील पुणे मेट्रो प्रकल्प मेट्रो स्टेशन आहे जवळच आम्हाला रस्ता जाताना लागतं आहे. खूप छान डेव्हलप झालं आहे पुणं. स्टेशन कोणतं? हा पिंपरी चिंचवड स्टेशन आहे. हा पुणे चिंचवड महानगरपालिका. रेल्वे स्टेशन मेट्रोचा. आता आपण येऊन पोहोचतोय खडकी रेल्वे स्टेशन आणि त्याच्या बाजूला असला मेट्रो स्टेशन खडकीचा. हे खडकीचा रेल्वे स्टेशन आहे बाजूलाच. छानपैकी अगदी एकदम वेळावर आम्ही पोहोचतोय. छानपैकी आता पुण्यामध्ये सोयीस्कर रस्त्यात पोहोचतो आपण. पुण्यामधील प्रवासामध्ये येणाऱ्या 14 तारखेला बाबासाहेबांची जयंती निमित्ताने खूप चांगलं असं फील तयार होत आहे. खूप छान असे ब्रिज वगैरे आहेत. ब्रिज आता आम्ही क्रॉस करतोय शिवाजीनगरच्या जवळपास. विद्यापीठ त्याचा परिसर समोरचा आपला संचिती हॉस्पिटल जो पुण्यामधला फेमस आहे त्याच्या स्पॉटला पोहोचतो आपण आता. क्षेत्र आळंदी. आता आपण येऊन पोचलो श्री क्षेत्र आळंदीमध्ये. आता आळंदीमध्ये आज एकादशी आहे आणि योगायोगाने आज आमचं पुण्याचं येणं झालं. त्यामुळे थोडंसं आपण आळंदीच्या धर्तीवर पोचतो आहे. तिथे देवाचं दर्शन वगैरे घेऊन त्याचं तुम्हाला पुढे आपण व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. तीर्थक्षेत्र आळंदी, देवाची आळंदी ज्याला बोलतो आपण, ते देवाच्या आळंदीमध्ये येऊन पोचतो आपण. दादा आहे, दादा तुम्हाला ह्या आपल्या आळंदीविषयी थोडीफार माहिती देतील. ही माऊलींची आळंदी आहे. इथे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी सोहळा होतो. आळंदी देऊगाव प्रॉपर तीर्थक्षेत्र आहे. इथे आळंदीला इंद्रायणीचं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या पावित्र्याने आळंदी म्हणून आळंदी देऊ माळुंगा हे गाव ओळखले जातात. म्हणजे कसं आपण जेव्हा बोलतो तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आल्यानंतर हे पावित्र्य पण एकदम जबरदस्त असं. चंद्रभागे काठी आणि इंद्रायणीच्या काठी देवाची आळंदी जे आपण भजनामध्ये ऐकतो त्याचं प्रत्यक्षात रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. या बाबांकडून आपण एक टीका लावून पुढचं प्रवेश करतो आहे. सचिन भाऊ आता करतायत आणि खूप चांगलं हा लोकेशन वाटतं. आपण येत नाही कंटाळा करतो पण अशी क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तिथून खरं माणसाला समाधान मिळतो. आज म्हणजे वारकरी संप्रदायाचे प्रत्येक माणूस या ठिकाणी पोचतो. त्याला कारण ते आहे की इथं आल्यानंतर एक वेगळा समाधान मिळतो. रामकृष्ण हरी बाबा. एकादशी निमित्त आम्ही आणि आज नशिबाने बघा योगा असे की एकादशी निमित्ताने आम्ही ह्या क्षेत्रात पोचलो आहे. आणि एक सेवा म्हणतात महाराजांची इच्छा असेल तर ते पुढेही आपल्याला उभे करतात. तर त्या इच्छेनुसार आता इथे पोचलो आहे. हे भागीरथी कुंड बोलतात. त्रिवेणी संगम झालेला कुंड आहे. कुंडामध्ये पाणी आहे. सचिन भाऊ आपले चाललेत, दादा चाललेत. खूप छान लोकेशन आहे. आता डेव्हलप होत आहे आळंदी. रामकृष्ण हरिमाऊली हा आळंदी तीर्थक्षेत्रात आपण पोचतोय. खूप जबरदस्त म्हणजे एवढा उत्साही वाटतं ना. एक विषय होतं की या क्षेत्रात येऊन आपल्याला एखादा ब्लॉग घ्यायचा होता आणि आज तो योगायोगा आला. सचिन भाऊ आणि दादांच्या योगाने
आता आपण पुढचा प्रवेश करतो मंदिराचा वगैरे. कीर्तन भजन चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी बोलतात तिला आपण. त्याच्यामध्ये आज प्रवेश करतोय. सचिन भाऊ दादा पुढे आहेतच. चला आपण प्रवेश करूया. आतला तुम्हाला दाखवतो आपण कसं काय असेल ते. काळ्या दगडामध्ये हे मंदिर उभं आहे. काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर उभं केलं आहे. कितीतरी वर्षापासून ही परंपरा चालू आहे. कितीतरी साधू संत भक्त मंडळी आज तुम्हाला या परिसरामध्ये दिसते. कारण आज आहे एकादशी निमित्ताने ह्या गाजाबाजा दिसतो आपल्याला परिसरात पाहायला. आपला हिंदू धर्म जगावा यासाठी अनेक क्षेत्रातील लोक या कार्यामध्ये आलेले आहेत. आज आपण पाहतोय कुठून बाहेरून लोक आलेले आहेत. आणि या बाहेर लोकांचा एक मनभावना असते की ह्या क्षेत्राला आपण कधी जातो आहे आणि ती वेळ ती वाट पाहत म्हणून एकादशी निमित्ताने ही गर्दी आहे. साधू संत आपली गाथा. आळंदी म्हणजे संत महंतांची ही भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक लाखो भक्त आज एकादशी निमित्ताने आपल्याला दिसतील. गर्दीचा महापूर आहे. त्यातून आपण हा शूटिंग करतोय. खूप अशी गर्दी आहे आज. असा गर्दीचा महापूर आहे. तुकाराम महाराजांची या परिसरामध्ये आपण जुनं बांधकाम आहे. मंदिराच्या बाहेर अशी दुकानं आहेत प्रसादाची वगैरे. तिथे आपण खरेदी करत पुढे निघतोय. खूप जुनं. आणि आजचं विशेष आहे की एकादशी निमित्ताने आम्ही ह्या परिसरामध्ये पोचलो. हे नशीब आमचे. रामकृष्ण हरी माऊली. आता आपण पोचतोय तुकाराम महाराजांची गाथा मंदिर बोलतो आपण त्याला. देहू येते. तर संध्याकाळची वेळ झाली. आज आपण आळंदी केली. आजचा दुसरा योग आला आपला तुकाराम महाराजांच्या गाथेचं मंदिराचं दर्शन घ्यायला देहूमध्ये. चला पुढचा प्रवास करूया. छानपैकी संध्याकाळच्या मौसममध्ये आपण हा शूट करतोय. समोर कारंजे आहे आणि बाजूला संध्याकाळ झाली त्याचं हे दृश्य. ज्ञानभक्ती निवास पण आहे इथे. सचिन भाऊ आणि दादा पुढे आहेत. तुकाराम महाराज गाथा मंदिरामध्ये प्रवेश करताना चांगल्या स्टेपचं दर्शन घेऊन म्हणजे पायऱ्या आहेत आपल्याला चढायला. बाजूला हत्तीचं दर्शनासाठी आहेत. दादा आणि हे आहेत आपले दर्शनासाठी चालत पुढे. त्याच्या मागे मी आहे. खूप बोलू ना अशा क्षेत्रात यायला एवढं मजा वाटते ना की वेगळा आनंद मिळतो. हा दिवस यायनं हे महत्त्वाचं लागतं. आतमध्ये भजन कीर्तन आहे. खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या पावित्र्य आकाशामुळे आपण जास्त शूट करतो पण बोलू शकत नाही. लोकांचं येणं जाणं आहे. Krishna
तुकाराम महाराज गाथा परिसरातील हे दृश्य आहेत. खूप छान वाटतं पाहायला. समोरून एंट्री आहे. पुढे अजून डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. पुढे भक्तिनिवास वगैरे सगळं, भक्तनिवास वगैरे सगळं असं छानपैकी भक्तनिवास बाजूला आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. संध्याकाळची वेळ झाली. एकदम छान मंदिराचं लोकेशन वाटतंय. रामकृष्ण माऊली. आता आपण पोहोचतोय भंडारी डोंगर. तुकाराम महाराजांचं इथे वास्तव्य होतं. त्याच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मंदिरात जाऊनच सांगतो. आता हा घाट आहे. घाटावरून आपण चढतोय. काही देहूचं तुकाराम महाराजांचं ते आपण गाथा मंदिराचं दर्शन घेतलं. नंतर आळंदीमध्ये जाऊन आलो. असं एक एक करत पुढचा आपण प्रवास करतोय. आता या घाटामध्ये आहेत आम्ही. आणि बाजूचं दृश्य बघा, जबरदस्त आहे. असे बाजूला सिटी आहे. सूर्यास्ताची वेळ झालेली आहे. आणि खरोखर आजचा दिवस असा सोन्यासारखं वाटतं ना आम्हाला, की मनात ही कोणती इच्छा नव्हती असं प्रसंग होतील, पण आज योगायोगाचा आमच्या आला. आणि योग करणारे आमचे 2 योगदाते, त्यामध्ये एक आमचे बंधू सचिन आणि दुसरे दादा आपले. या दोघांच्या कृपेने आज आपण हा शूट करतोय. खूप इच्छा होती मनाची. एक मागितलं तर देव 2 गोष्टी देतात, तर ते तसं झालंय. माझी इच्छा होती फक्त देहू आळंदी करायचं. दादा बोलतात तर आपण भंडारा डोंगर करूया. नंतर एकविराचं स्थान आहे जाता जाता लोणावळ्यापाशी, त्याचं पण आपण शूट करतो याच्यामध्ये ब्लॉगमध्ये. थोडासा मोठा ब्लॉग होईल. पण प्रवास खूप छान आहे. पाहत राहा. आता आपण तुकाराम महाराजांची घाटाचं दर्शन घेऊन आता भंडारा डोंगरावर पोहोचतोय. दादा ह्याविषयी आपल्याला माहिती सांगतील की आपण ज्या भंडारा डोंगरावर पोहोचलोय तिथली म्हणजे हे कशाने उदयास आले आणि काय त्याची हे इथली स्टोरी आहे. आता दादा तुम्हाला सांगतील. ते तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन आलो आम्ही देहू गावामधून. त्याच्यानंतर आता आम्ही भंडारी डोंगरावर आलेलो आहे. आणि भंडारी डोंगराचा वैशिष्ट्य असं आहे की तुकाराम महाराज ध्यानस्थ बसायला या देवाचं चिंतन करण्यासाठी भंडारी डोंगरावरती यायचे. ते आल्यानंतर त्याच्या मागचा उद्देश असा की त्यांची मिसेस आवलीबाई ही त्यांचा शोध घेत भंडारी डोंगरापर्यंत त्यांना भाकरी म्हणा या त्या काळामध्ये निहारी म्हणायची. ती निहारी घेऊन ती भंडारी डोंगरापर्यंत यायची. आणि एकेकाली एका दिवशी असं घडलं का तुकाराम महाराजांना भंडारी डोंगरावरती निहारी घेऊन येत असताना आवल्याबाईच्या पायाला काटा रुतला. काटा रुतल्याच्या नंतर तो काटा काढण्यासाठी त्यांची पारमार्थिक किंवा भक्तीचा भाव पाहून देव स्वतः स्वर्गावरून या वैकुंठावरून स्वतः त्यांच्या पायातला काटा काढण्यासाठी आवलीबाईच्या पायातला काटा काढण्यासाठी देव स्वतः भंडारी डोंगरावरती येऊन गेलेले आहेत. आणि ह्या भंडारी डोंगराचा आणि तुकाराम महाराजांचा हेच ह्या उद्देश आहे. हे भंडारी डोंगराचं नवीन विठ्ठल रुक्माई मंदिर तयार होत आहे. त्याचं काम चालू आहे. आणि पुढे दृश्य दिसतोय ते आपला देहू आळंदी ह्या परिसरातील बसलेल्या गावांचं
हे बघा ना, ते छान वाटतंय एकदम. खूप सुंदर अशी वस्ती वाटते आपल्याला ती आणि खूप चांगलं दृश्य येते. तिकडे बाहेर जाईल तिकडे लाईटचं प्रकाशाने असं उजळून निघालंय. आता आपण येऊन पोचलो आहे एकविरेच्या दर्शनासाठी, एकविरा मातेच्या दर्शनासाठी. सचिन भाऊ आणि मीच वरती आलो आहे. मंदिर बंद झालं आहे. आम्ही मुख्यदर्शन बाहेरून घेतो आहे आणि खूप छान वाटलं. आज 3-4 देवस्थान करता करता आज प्रवास आमचा इथे एंड होतो आहे. एकविरा मातेच्या दर्शनासाठी आपण पोचलो आहे. हे आपण एकविरा मातेचं दर्शन करायला आलो आहे आणि ही एकविरा देवीची लेणी बोलतात त्याला आपण. एका दगडामध्ये कोरलेली लेणी. संध्याकाळचा वेळ आहे म्हणून आपल्याला काय पूर्ण शूट करता येणार नाही, पण जो काय होतं ते आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही. खूप छान वाटतंय. हे पूर्ण देवीचं गाभारा आहे ते पुढे. तो समोरून येण्याचा रस्ता आहे. खाली ते एकविरा गाव म्हणून आहे. एकाच दगडामध्ये कोरलेली ही लेणी. रात्रीच्या वेळाचं दृश्य आहे म्हणून त्याला तुम्हाला थोडंसं क्लिअरिटी मिळणार नाही. एकविरेच्या डोंगरावरून आपण खालचं दृश्य घेतो आहे एकविरा मातेच्या पायथ्याचं. इथून लोणावळा वगैरे कवर होतं आणि हे एकविरा माता मंदिर. हे पूर्ण परिसर रात्री जवळजवळ 9 वाजलेत तरी लोक येतच असतात. हे पावित्र्य पण आहे या एकविरा मातेचं. हा एकविरा माता मंदिर. मंदिर बंद झालं आहे पण एक छोटंसं मंदिर आहे खाली. आता आपण एकविरा माता मंदिरात बसलो आहे. खाली एकविरा माता मंदिराच्या पायथ्याशी मंदिर आहे. लोकांनी देवांची दर्शनासाठी छोटंसं मंदिर बनवलं आहे. भाविकांसाठी अशी गर्दी असते थोडीफार इथे. पालख्यांच्या गजरात आईचं दर्शनासाठी भाविक येत असतात. हे आपल्या एकविराचं स्थानाचं मूळ रूप आहे. बघा ना, लोकांची गर्दी. हे खूप महत्त्वाचं आणि मोलाचं क्षण असतं. प्रत्येक जण आपल्या मातेला भेटण्यासाठी येत असतात. त्याचा हे प्रत्यक्ष पाहता येईल तुम्हाला.